शिक्षणामध्ये जी काय रयत शिक्षण संस्थांसारख्या विद्या प्रतिष्ठान सारख्या संस्थांच्या माध्यमातून साहेबांनी शिक्षणाची गणना केली। नवे एक महत्वाचा निर्णय मी तुम्हाला इथे सांगतो, ज्याच्यावर कुणी साखर कारखानदार बोलत नाहीत। या महाराष्ट्रातले साखर कारखाने जेवढे उभे झालेत ना, त्या साखर कारखान्यातलं वाद्यकाम बंद करा, वाद्यकाम बंद करा, वाद्यकाम बंद करा, वाद्यकाम बंद ठेवा, वाद्यकाम बंद करा। मी महत्वाचं सांगतो, इकडे लक्ष द्या। तुम्ही आतापर्यंत कधी ऐकलं नसेल, तुम्हाला हे साखर कारखानदार सांगणार नाहीत, साखर कारखान्याचे चेअरमन संचालक सांगणार नाहीत। या महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना जेव्हा सुरुवातीला धोरण ठरलं होतं, जर कुणी सहकारी साखर कारखाना काढत असेल तर शासन जमलेल्या शेअरच्या 4 पट शासनाचा निधी मिळायचा। पवार साहेब जेव्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले, पवार साहेबांनी आयुष्यभर पुढच्या पिढ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि जी सहकारी कारखानदारी उभी राहिली त्याच्यामध्ये शेअरच्या 9 पट शासनाची भागीदारी देण्याचा निर्णय पवार साहेबांनी घेतला। म्हणून 90 सालानंतर जे साखर कारखाने उभे राहिले ते केवळ पवार साहेबांच्या धोरणामुळे उभे राहिले, ते लक्षात ठेवा। साहेबांनी कधी भेदभाव केला नाही। दुसरं काय केलं साहेबांनी, कारखान्यातल्या ऊस उत्पादकांना न्याय मिळावा, कारखाने नफ्यात आले म्हणून कोजन सुरू करायला साहेबांनी प्रोत्साहन दिलं, डिस्टलरी प्रकल्प सुरू करायला साहेबांनी धोरण राबवलं, इथेनॉल साहेबांनी राबवण्यासाठी टेक्नॉलॉजी तिथे आणली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून। सगळे जे उपपदार्थ निर्माते जे प्रत्येक कारखान्यामध्ये आहेत हे केवळ पवार साहेबांच्या धोरणामुळे उभे राहिलेले आहेत। किती उदाहरणं सांगता येतील आपल्याला। आमच्या महिला माता भगिनी इथे आहेत, आमची महिला जेव्हा सरपंच होते, आमची महिला जेव्हा झडपी सदस्य होते, सभापती होते, नगरसेविका होते, महापौर होते, आमच्या साहेबांनी महिलांचं धोरण आणलं म्हणून आमच्या महिलांना संधी मिळाली। 50% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आरक्षण साहेबांच्या धोरणामुळे मिळालं। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।